अंडरवर्ल्ड ही टर्म आपल्या बॉलिवूडनेच फेमस केली आहे, तर ही टर्म नक्की कुठून आली आणि काय याचा खरा अर्थ आहे? आता जसं आता ज्याच्यामध्ये ब्लॅक वेब्स आणि डार्क वेब म्हणून एक प्रकार चालतो, तसं सेम प्रकार त्यावेळेस अंडरवर्ल्ड होतं. जसं हे तुम्हाला वरती दिसतं जग आहे, तसं ह्या जगाच्या मागे पण एक दुसरं जग आहे, गुन्हेगारी जग आहे, त्यामध्ये काही अदृश्य शक्ती काम करतायत. त्यामुळे त्याला अंडरवर्ल्ड म्हटलं जायचं. परदेशामध्ये बसून इथं सूत्र ते हलवत होते. त्याला काही आपले इथले स्थानिक लोक पण सपोर्ट करत होते, काही प्रतिष्ठित नागरिक पण काही कारणाने वैयक्तिक म्हणा स्वार्थासाठी किंवा मजबुरीने त्यांच्याशी जोडले गेले होते. आणि त्यातून खूप मोठ्या प्रमाणावरती मुंबईवरती आज सकाळ दुपार संध्याकाळी इकडे फायरिंग तिकडे फायरिंग अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. मोठमोठे इंडस्ट्रियलिस्ट, सुमित खटाव म्हणून एक मोठे इंडस्ट्रियलिस्ट होते, त्यांचा मर्डर झाला होता. असे मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्टला पण त्यांनी मारायला मागं पुढे बघितलेलं नाहीये. पोलीस ऑफिसरवरती अटॅक केलेले, पोलीस ऑफिसर्स मारलेले आहेत त्यांनी. काही इव्हन पॉलिटिकली मर्डर्स पण आपल्याकडे झालेले आहेत, MLA आमदार वगैरे असे लोक पण त्यांनी मारलेले आहेत. तर हे खूपच भयानक होत चाललं. आणि झालं कसं काय, नंतरच्या काळामध्ये दोन राज्य, आता पूर्ण जग जसं जवळ आलंय तसं त्यापूर्वी राज्य पण जवळ आलेली होती. राज्यातनं पण ह्या राज्यातनं त्या राज्यात जाऊन पण गुन्हेगारी करणं किंवा या राज्यातनं त्या राज्यातनं वेपन्स मागवणं फार सोपं झालं होतं त्या काळामध्ये. नंतर ह्या राज्यातले गुन्हेगार त्या राज्यात पण जाऊन करत होते. आता UP आणि बिहार, झारखंड, आता झारखंड झालंय म्हणून, पूर्वी ते एकत्र होतं. त्यावेळेस ही परिस्थिती एवढी गंभीर होती की त्यावेळेस त्या भागामध्ये अपेक्षेप्रमाणे लॉ अँड ऑर्डर नव्हती. त्यामुळे गुन्हेगारी खूप मोठ्या प्रमाणात चालली होती. अगदी खूप मोठे गँगस्टर्स तेव्हाच होते. त्यानंतर UP STF जे फॉर्म झालं, UP STFनी अतिशय सुंदर काम केलं. गुजरात STFनी पण चांगलं काम केलं. ह्या STFनी ज्यावेळेस काम स्पेशल टास्क फोर्स म्हणून नेमलं आणि गव्हर्नमेंटने त्यांना बऱ्यापैकी सपोर्ट केला. तसं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये मग नंतर क्राईम ब्रांच एक चांगल्यापैकी करा, नंतर ATS तयार झालं. आणि मुंबई, मग शेवटी गव्हर्नमेंटचं विल पॉवर महत्त्वाची असते. आणि मग त्यानंतर मग त्यांनी ह्या गँग वर्ल्डवरती किंवा अंडरवर्ल्डवरती पूर्णपणे कंट्रोल आणण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला. मग त्यामध्ये गोपीनाथ मुंडे ज्यावेळेस होम मिनिस्टर झाले त्यावेळेस त्यांनी एक एन्काउंटर, जो आता शब्द वापरला जातो, पोलीस चकमक म्हणा किंवा पोलीस ॲक्शन, ह्याला थोडासा फ्री हँड दिला, सपोर्ट केला की गुन्हेगारी संपली पाहिजे. मग ती कुठली असो, मग तो छोटा राजन असो नाही तर दाऊद असो, ही गुन्हेगारी मुंबईतनं पूर्ण वाईप आउट करण्याच्या दृष्टिकोनातून पहिलं पाऊल त्यांनी उचललं आणि पोलिसांना त्यांनी फ्री हँड दिला होता. त्याचा परिणाम असा झाला की त्यावेळेस मुंबईमध्ये तुम्ही बघितलं असेल मोठ्या प्रमाणावरती पोलीस चकमकी घडल्या आणि त्यामध्ये नामचीन गुन्हेगार मारले गेले. आणि त्याच वेळेस गव्हर्नमेंटनी दोन्हीकडनं कार्य केली. त्याच गव्हर्नमेंटनी मोका म्हणून कायदा आणला, जो अतिशय डेटरंट कायदा होता. त्या कायद्यामध्ये बेल मिळणं कठीण जातं, कन्व्हिक्शनचे चान्सेस जास्त आहेत. तर हे दोन्हीकडनं केल्यामुळं हळूहळू करत 2000च्या नंतर ते थोडंसं 2005 पर्यंत अंडरवर्ल्ड बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलं होतं.